नमस्कार. मी डॉक्टर ज्योती रहाळकर. नमस्कार, मी राजश्री ताम्हनकर. शब्दसुरांची गुंफण ह्या कार्यक्रमात आम्ही तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो. आजचा हा भाग वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं पाहायला गेलं तर आपला भारत देश इतका समृद्ध आहे आणि त्याला ह्या ऋतुचक्राची अक्षरशः एक दैवी देणगी मिळालेली आहे, की सगळे ऋतू, त्याचं निराळेपण आणि ह्याचा जर आपण अनुभव घ्यायचा ठरवलं तर हा म्हणता हे वर्ष निघून जाईल नाही का. आणि प्रत्येक ऋतूची गंमत वेगळीच असते. म्हणजे थंडीची पण एक गंमत असते, उन्हाळ्याची पण एक गंमत असते, पाऊस तर वर्णन विचारायलाच नको. पण जेव्हा सृष्टी त्याचं हे रूप बदलत असते आणि थंडी संपून आपल्याला जेव्हा वसंताची चाहूल लागते, तेव्हा असं म्हणतात की नवीन रूप आपली धरणी घेत असते आणि नवीन बहर सगळीकडे येत असतो. आणि नीट बघितलं तर हे सूक्ष्म बदल आपल्याला जाणवतील, अगदी श्वासातून सुद्धा. दृष्टीने तर टिपण्यासारखे आहेच आहेत, पण सर्व इंद्रियांना एकत्रित करून जरी ह्या ऋतूच्या संधीचा आणि ऋतूच्या बदलाचा आपण अनुभव घ्यायचा ठरवलं, तर आपल्याला इतक्या नवीन नवीन गोष्टी उमगतील आणि मग ते निसर्गाचं वेड लागल्यासारखं होईल. पण असं पाहायला गेलं तर वेळ कुणाकडे आहे ना. आपण सगळेच आता आपल्या कामाच्या व्यापात एवढे अडकलेलो आहोत आणि आपण बघतोय की निसर्गात जायला, निसर्गाकडे पाहायला, त्याचा आनंद घ्यायला आपल्या कुणाकडेच वेळ नाही. आणि आता तसं पाहायला गेलं तर जे काही वातानुकूलित यंत्रणा आलेली आहे, ज्याला आपण एसी म्हणतो, सगळीकडे तीच हवा, तोच वास, तेच वातावरण. आणि म्हणून मुद्दामून आजकाल कॉर्पोरेट लाईफमध्ये डॉक्टर असा सल्ला देतात की आवर्जून तुमच्या खोलीच्या बाहेर पडा, जगात काय चाललंय हे बघा, सकाळ दुपार संध्याकाळ असं वेगळं वेगळं वातावरण अनुभवा. कारण ह्या पूर्ण सृष्टीचा आपणही एक घटक आहोत आणि त्याच्याबरोबर समरस होता आपल्याला आलंच पाहिजे. त्याच्यामुळे आजकाल जे काही नवीन नवीन व्याधी तयार झालेल्या आहेत, की सांधे दुखणं, नंतर थोडीशी एकदम म्लानता येणं, ग्लानी येणं किंवा थकवा वाटणं, तर निसर्ग हा त्याला एक सुंदर उपाय असू शकतो. थोडासा प्रयत्न केला तर आपण आपली थोडीशी जीवनशैली बदलून थोडंसं पाहू शकतो की आपल्याला त्याचा किती फायदा होतोय. माझ्या माहितीत एक नवीनच ॲप्लिकेशन, जे काय फोनमध्ये WhatsApp सारखे ॲप्लिकेशन्स आहेत, ते ॲप्लिकेशन माझ्या माहितीत मला नव्याने कळलंय, त्याचं नाव मला माहिती नाही. पण त्याच्यामध्ये असं ते ॲप्लिकेशन आहे की त्यात तुम्ही नोंद करायची की आज मी माझा दिवसातला किती वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवला आणि त्याचा माझ्या मनावर आणि माझ्या शरीरावर कसा सकारात्मक परिणाम झाला. तर ह्याची नोंदणी ज्या अर्थी तिथे केली जाते, त्या अर्थी त्याचा प्रभाव आणि उपयोग हा नक्कीच मोठा असणार आहे. त्याच्यामुळे कधीतरी उगवतीच्या सूर्याचं दर्शन घेता यावं, मावळतीचा सूर्य बघता यावा, किंवा बहर जो झाडांचा असतो किंवा सृष्टी रूप पालटते तेव्हाचे जे बदल असतात, हे दृष्टीनी, श्वासानी, निरीक्षणानी आपण अनुभवावेत. आणि ह्यासाठीच आजची ही शब्दसुरांची गुंफण आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. तर वसंत ऋतूचं आगमन होत आहे, नवीन वर्षातला हा पहिला आपला ऋतू आपण समजतो आणि मग ऋतूचे सगळे बदल ह्या पूर्ण वर्षभरात आपण नक्की अनुभवू, असा मनाशी विचार पक्का करू आणि ह्या वसंताचं स्वागत करू. तर थोडीशी मुक्त छंदातली आजची कविता आणि त्याच्यानंतर एक सदाबहार गीत जे सगळ्यांना ज्ञात आहे, ते राजश्री आपल्या पुढे सादर करेल. तर ऐकूयात पहिली मुक्त छंदातली कविता. रिक्षात बसून निघाले, कित्येक दिवसांनी गर्दीच्या रस्त्यावर, भरधाव वाहनांच्या खडखडाटात सगळेच व्यस्त. प्रत्येकालाच होती गडबड, प्रत्येकालाच होती गडबड कुठे ना कुठे पोहोचण्याची. कर्कश हॉर्न, कचकचते ब्रेक्स, नुसती घाई गर्दी. मी म्हणत होतं ऊन, मी म्हणत होतं ऊन, रणरणती माध्यान्ह. प्रवास एक धास्तावलेला, जणू वाघ मागे लागल्यासारखा जीव मुठीत घेऊन धावतोय प्रत्येक जण. इतक्यात सिग्नलला रिक्षा थांबली, इतक्यात सिग्नलला रिक्षा थांबली. आंब्याच्या मोहराचा सुगंध घेऊन एक थंड झुळूक अंगावर आली. कसं ताजतवानं वाटलं, अगदी अमराईत गेल्यासारखं. मग लक्षात आलं, एक कोकिळा कूजन करतीये. अहो, एक कोकिळा कूजन करतीये. कूजन कुठलं? जीवाच्या आकांतानी ओरडतीये आणि सांगतेय,
मला तुम्हाला सर्वांना चैत्राची पालवी फुटतेय, सृष्टी नववधू सारखी सजतीये. या सृष्टीचं रूप बघा, या सौंदर्याचा आस्वाद घ्या. जाणवतं कुठेतरी ते, पण काही क्षणात सिग्नलच सुटतो आणि पुन्हा सगळी धडधडती वाहनं गती घेतात. या जीव घेण्या स्पर्धेत पहिलं येण्यासाठी. तरी पण माझे कान मात्र मागोवा घेत राहतात त्या कोकिळ स्वरांचा. जराही न थकता न कंटाळता ती तिचा संदेश देत राहते, देतच राहते. वा वा, छानच. तर आता आपण मात्र निश्चय करूया की ह्या वसंत ऋतूमध्ये हे कोकिळेचं गीत किंवा हा आंब्याचा मोहोर, त्याचा सुगंध, याचा आनंद आपण नक्कीच घेऊ आणि ह्या पुढच्या गीताचाही आपण आनंद घेऊ. अंगणी गुलमोहर फुलला, अंगणी गुलमोहर फुलला, अंगणी गुलमोहर फुलला. लाल फुलांच्या लिपितला, लाल फुलांच्या लिपितला, अर्थ मला कळला. अंगणी गुलमोहर फुलला, अंगणी गुलमोहर फुलला. गतसाली हा असाच फुलता, गतसाली हा, गतसाली हा, गतसाली हा, गतसाली हा असाच फुलता. तुम्ही पाहुणे आला होता, तुम्ही पाहुणे आला होता, आला होता. याच तरुतळी अनोळखीचा, याच तरुतळी अनोळखीचा परिचय ना घडला. अंगणी गुलमोहर फुलला, अंगणी गुलमोहर फुलला. नजर भेटती ओळख थोडी, नजर भेटती ओळख थोडी, अवीट त्यातील अबोल गोडी, अवीट त्यातील अबोल गोडी. वसंत आला याल तुम्ही, वसंत आला याल तुम्ही, कोकिळ कुजबुजला. अंगणी गुलमोहर फुलला, अंगणी गुलमोहर फुलला. लाल फुलांच्या लिपितला, लाल फुलांच्या लिपितला, अर्थ मला कळला. अंगणी गुलमोहर फुलला, अंगणी गुलमोहर फुलला, फुलला. फार सुंदर. तर माणिकताईंच्या आवाजातलं हे गाणं होतं. गदिमांचे शब्द होते आणि चाल दिली होती दत्ता डावजेकर यांनी. आणि खूप जुनं पण तरी कायम आपल्या मनाला भुरळ घालणारं अत्यंत अवीट गोडीचं असं हे गाणं फार सुंदर झालं राजश्री. आणि या गाण्याचे जर शब्द नीट ऐकले असतील ना, तर एक जाणवतं की मनातल्या ज्या भावना आहेत आणि जे नातं आहे त्याच्यात हा निसर्ग किती सुंदर गुंफलाय. म्हणजे निसर्गाला साक्षी मानून एकमेकांचे प्रेमभाव एकमेकांकडे व्यक्त करणं हेही जमूच शकतं. त्याच्यामुळे कितीही आपण बिझी असलो, कितीही व्यस्त आयुष्य असलं आणि कितीही डोक्याला ताण असले तरी निसर्गाला थोडंसं गुरु करून तर बघा, त्याच्याकडे नीट उघड्या डोळ्यांनी पाहायला तर शिका. आयुष्य नक्की बदलून जाईल. तर ह्या वसंताच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा. धन्यवाद.